माणसाला मिळालेली अद्भुत शक्ती म्हणजे बुद्धी. बुद्धी म्हणजे तो मिळालेला जो डेटा आहे, मिळालेली जी माहिती आहे त्याला प्रोसेस करू शकतो आणि तिसरी गोष्ट निर्माण करू शकतो. म्हणजे जे निर्माण आहे, निर्माण करण्यासाठी जी बुद्धी आहे तिला कल्पनाशक्ती असं म्हणतो. त्याच्या दोन बाजू म्हणजे एक चांगली कल्पना आणि एक वाईट कल्पना किंवा नियंत्रित कल्पनाशक्ती आणि अनियंत्रित कल्पनाशक्ती असं पण जरी आपण म्हटलो तर नियंत्रित कल्पनाशक्ती ज्यावेळेस तुम्ही तुमचं उद्दिष्ट कोणाचं तरी कल्याण करणं असतं, दुसऱ्याला सुख देणं, दुसऱ्याच्या समस्या सोडवणं असतं, तेव्हा ती अनियंत्रित होऊ शकत नाही, कारण तिला एक दिशा आहे. जेव्हा आई बाळासाठी काहीतरी निर्माण करते तेव्हा ती पहिली ही काळजी घेते की तिची तब्येत तर बिघडणार नाही ना हे खाल्ले, मग माझं नाव झालं पाहिजे म्हणून मला नवीन पदार्थ बनवायचा आहे, हे तिच्या डोक्यात कधीच नसतं. कल्पनाशक्ती तुमची जेव्हा बेफाम उधळते त्याचं प्रमुख कारण असतं ती त्या कल्पनाशक्तीला तुम्ही सीमित करण्याचा प्रयत्न करता आणि तुमच्यासाठी तिला चालवण्याचा प्रयत्न करता, तेव्हाच ती तुमच्यामध्ये बेफाम उधळते आणि तुमच्या मनामध्ये भीती आणि चिंता निर्माण. मग तुम्ही विचारलं की आम्ही याचं संतुलन कसं करायचं, की आमची कल्पनाशक्ती नकारात्मक बाजूने जात. मी कल्पना करताना आम्ही सकारात्मक कल्पना करतच नाही. समजा घरामध्ये येणाऱ्या माणसाला जर उशीर झाला तर घरातले पहिले हा विचार करता याचा ॲक्सिडेंट तर नाही झाला. मग ही जी भीती आहे किंवा ही जी चिंता आहे ही तुमच्या तिचा जो अनियंत्रित जी कल्पना आहे तुमची तिच्यामुळे झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की तिथे तुमचा स्वार्थ आहे. मग तुम्हाला जर तुमच्या मेंदूला नकारात्मक कल्पना जर करू द्यायच्या नसतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही जे ग्रहण करता ते पॉझिटिव्ह केलं पाहिजे. तुमच्या समोर जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर जाता किंवा जेव्हा तुम्ही वाचन करता, जेव्हा तुम्ही कोणाला तरी ऐकता किंवा जेव्हा तुम्ही चिंतन करता तेव्हा तुम्ही सकारात्मक बाजूच्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून सद्गुरू असं सांगता की तुम्ही अशा गोष्टीचा त्रास करून घेत्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कधी घडणारच नाहीये. कोरोना झाला, कोरोना काळामध्ये फक्त कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या जी आहे ना एवढी संख्या कोरोनाच्या भीतीने मरणाऱ्यांची आहे. काहींना काही नाही, साधी सर्दी झालेली होती, त्यांनी ऍडमिट करून घेतलं आणि त्या दवाखान्यात जाऊन त्याला कोरोना झाला, घरी काहीच नव्हतं. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण कल्पनेच्या जगामध्ये फार वावरतो आणि त्याच्यामध्ये नकारात्मक कल्पना आपण जास्त करतो, पण सकारात्मक कल्पना केल्या. आणि म्हणून सद्गुरू सांगताय की तुमची कल्पनाशक्ती माणसाची जी आहे ती खूप चांगली आहे, ती तुमच्या जीवनामध्ये तुमची फार मोठी प्रगती करू शकते. सगळ्यात मोठं जे क्रिएशन आहे, नवनिर्मिती ज्याला म्हणतो, सृजन ज्याला म्हणतो, ते सृजन करण्याची ताकद कल्पनाशक्तीमध्ये आहे. तिला तिथेच लावलं पाहिजे. कल्पनाशक्ती आहे तिचा वापर तुम्ही रिक्रिएशनसाठी रोज केलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही रिक्रिएशन करता तेव्हा तुमच्यामधली कल्पनाशक्ती सृजन मार्गाला कामी लागते, नाहीतर ती विध्वंस कर. आणि म्हणून आज आम्ही ज्या पद्धतीने जीवनाची एक ढाचा तयार केलेला आहे हा अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याचाच आम्हाला आज काय उपयोग त्रास होतो. सर्वांनी जर अशा प्रकारे सकारात्मक जीवनाची जर कास धरली, काही ते निर्माण करण्याचा ध्यास धरला तर सर्वांचं जीवन सुंदर बनून राहील आणि आपण आपल्या आजूबाजूला एकमेकांसाठी स्वर्ग निर्माण करू. सद्गुरूंनी आपल्याला जो आज संदेश दिला आहे की तुमची कल्पनाशक्ती बेफाम उधळण्याचा परिणाम म्हणजे भीती आणि चिंता आहे. माणसाचं जे बिईंग आहे ते त्याच्या DNA मुळेच असं झालेलं आहे की ते निगेटिव्ह थिंकिंग करतं स्वतःहूनच. तर ते थांबवण्यासाठी सरांनी 2 पर्याय सांगितले होते की एक कन्झम्पशन जे आहे, तुम्ही जे काही आतमध्ये घालताय त्याच्यावरती नियंत्रण मिळवा. पण सर मला प्रश्न असा आहे की आमचं तर आत्तापर्यंत डोकं त्या गोष्टींनी भरत आलेलं आहे, म्हणजे आमचं कन्झम्पशन थोडंसं मागे चुकलं गेलेलं आहे. तर मग ते कसं क्लिअर करायचं आणि जे आमचं ओव्हर थिंकिंग होतं आहे, जे आमची कल्पनाशक्ती बेफाम इकडे तिकडे पळते तर त्याला नियंत्रित कसं करायचं. मित्र हो, माणसाला मिळालेली अद्भुत शक्ती म्हणजे बुद्धी. बुद्धी म्हणजे तो मिळालेला जो डेटा आहे, मिळालेली जी माहिती आहे त्याला प्रोसेस करू शकतो आणि तिसरी गोष्ट निर्माण करू शकतो. मूळतः जी वस्तू आहे त्यापेक्षा तिसरी वेगळी वस्तू निर्माण करणं, वेगळी गोष्ट निर्माण करणं, याला क्रिएशन असं म्हणतात. जे साक्षात ईश्वर करतो आहे, ही प्रकृती करते. तर मग माणसाकडून या प्रकृतीची ईश्वराची अपेक्षा काय आहे. जर तू ईश्वरपुत्र आहेस, ईश्वरपुत्री आहेस तर तू माझा वारसा पुढे चालवला. आणि माझा वारसा काय आहे, माझा वारसा आहे क्रिएशन, नवनिर्मिती. जी माणसं नवनिर्मिती करत नाही त्या माणसांचं आयुष्य लवकरच बोरिंग होतं. त्यांना स्वतःच्या आयुष्याचा कंटाळा येतो. अगदी त्यांना भरपूर पैसा मिळू द्या, त्यांना भरपूर सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, पद सगळं मिळू, त्या पदावर गेल्यानंतर ती प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर ती टिकवण्यासाठी तुम्हाला रिक्रिएशनच करावं लागतं. नवे नवे तिथं पोहोचण्यासाठी सुद्धा तुम्हाला क्रिएशनच करावं लागतं किंवा क्रिएटिव्ह लोकांच्या मदतीनंच तिथं जावं लागतं. शहाजहानचं नाव आजपर्यंत काय आहे, त्यांनी त्या कलाकारांकडून ताजमहाल बांधून घेताना असं म्हणतात की ज्यांनी ते कलाकृती रचली
त्यांचे हात कलम करून टाकले, भरपूर त्यांना मोबदला दिला, आयुष्यभर पुरेले हो. थोडक्यात क्रिएटिव्ह लोकांच्या मदतीनेच त्याने स्वतःचं नाव उज्ज्वल केलं, नवे नवे करण्याचा प्रयत्न केला. मग आज माणसं जर निर्माण करत असतील काहीतरी तर त्यांचं नाव मोठं होतं. आणि अशा निर्माण करणाऱ्या माणसांना जर जवळ सांभाळून त्यांचं पालन पोषण करून त्यांची जबाबदारी घेणाऱ्या माणसांचे नाव मोठी होतं. किंवा स्वतः जर क्रिएटिव्ह असेल तर त्या माणसाचं नावसुद्धा मोठं होतं. मग हे जे निर्माण आहे, निर्माण करण्यासाठी जी बुद्धी आहे तिला कल्पनाशक्ती असं म्हणतो. कोणी याची कल्पना पण करू शकत नाही. अशी गोष्ट ज्यावेळेस घडते तेव्हा माणसं आश्चर्यचकित होत. सद्गुरू आज आम्हाला सांगतात की कल्पनाशक्ती जी आहे ती जेव्हा बेफाम उधळते, ज्याला इंग्लिशमध्ये ओव्हर थिंकिंग असं म्हणतात, परंतु ते जे ओव्हर थिंकिंग आहे ते ओव्हर थिंकिंग तुम्ही ज्याला समजता ती कल्पनाशक्ती नाही, ते कल्पनाशक्तीचा विपर्यास आहे. कल्पनाशक्ती जेव्हा नियंत्रित होत नाही तेव्हा ती गोंधळ निर्माण करते. जसं एखाद्या स्त्रीने पोळ्या लाटताना पोळ्यांचे तुकडेच तयार करून ठेवावे आणि कणिकाचे गोळेच फक्त तिने भाजून घ्यावे, विविध प्रकारचे नकाशे तिने तयार करावे, अशा प्रकारचा तो प्रकार आहे. मी खानाला बी प्रश्न पडतो नेमकी खायचं कोणत्याचं, त्याची भावना काय होते तिथं, अशुद्धता. शेवटी खायचं तर तुकडे करूनच आहे. मग तुकडे शिजवल्याने काय फरक पडतो? फरक हा पडतो की त्याने भावना अशुद्ध. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की क्रिएशन जे आहे ते क्रिएशन तुमचं जर नियंत्रित नसेल, एक विशिष्ट दिशेने नसेल, तर त्याची दिशा जर भरकटली तर ते विनाश ओढवत. जसं रॉकेटचा शोध लावणाऱ्यांनी रॉकेटचा शोध लावताना अनेक वेळा त्याचा स्फोट झाला असेल. विमानाचा शोध लावताना ते तुम्हाला माहीत नसेल की ज्यांनी विमानाचा शोध लावला असे खूप सारे वैज्ञानिक स्वतः त्या विमानात बसून पहिल्या प्रयोगामध्ये ठार झाले, त्यांना आपला जीव गमावला, त्यांची कुठेही इतिहासामध्ये नोंद नाही. मग सांगण्याचं तात्पर्य काय आहे की कल्पनाशक्ती जी आहे ही माणसाला मिळालेली देणगी आहे. मग माणूस कल्पना कशा जीवावर करतो? त्याने आत्तापर्यंत जे अनुभव घेतले, आत्तापर्यंत त्याने जे काही पाहिलं असेल, ऐकलं असेल, त्याने स्वतः अनुभव घेतला असेल, त्याच गोष्टींच्या आधाराने तो नवीन कल्पना रचतो. त्याने एखादं फूल पाहिलं असेल तर तो विविध रंगांची कल्पना करू शकेल, एक मोठ्या आकाराचं, एक छोट्या आकाराचं, विविध सुगंधांचं, असं वेगवेगळ्या प्रकारे तो कल्पना करू शकतो. त्याने एक रंग पाहिला तो इतर रंगांची कल्पना करू शकतो. पण त्याने रंगच नाही पाहिलेला किंवा त्याने फुलच नाही पाहिलेला तर तो फुलाची कल्पना नाही करू शकतो. म्हणजे कल्पनासुद्धा आमच्या स्मृतीमध्ये असलेल्या गोष्टींचं काय आहे, प्रोसेसिंग आहे. तेव्हा त्याच्या दोन बाजू, म्हणजे एक चांगली कल्पना आणि एक वाईट कल्पना, किंवा नियंत्रित कल्पनाशक्ती आणि अनियंत्रित कल्पनाशक्ती असं पण जरी आपण म्हटलो तर नियंत्रित कल्पनाशक्ती ज्यावेळेस तुम्ही तुमचं उद्दिष्ट कोणाचं तरी कल्याण करणं असतं, दुसऱ्याला सुख देणं, दुसऱ्याच्या समस्या सोडवणं असतं, तेव्हा ती अनियंत्रित होऊ शकत नाही, कारण तिला एक दिशा आहे. तुम्ही जेव्हा काहीतरी निर्माण करता, जेव्हा आई बाळासाठी काहीतरी निर्माण करते तेव्हा ती पहिली ही काळजी घेते की तिची तब्येत तर बिघडणार नाही ना हे खाल्ले. एखादा नवीन पदार्थ बनवताना ती याची पहिली काळजी घे. मग माझं नाव झालं पाहिजे म्हणून मला नवीन पदार्थ बनवायचा आहे हे तिच्या डोक्यात कधीच नसतं. कल्पनाशक्ती तुमची जेव्हा बेफाम उधळते त्याचं प्रमुख कारण असतं ती अशाच वेळेस उधळते जेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीचा वापर करण्याचा प्रयत्न, जेव्हा तुम्ही तुमच्याबद्दल त्या कल्पनाशक्तीला तुम्ही सीमित करण्याचा प्रयत्न करता आणि तुमच्यासाठी तिला चालवण्याचा प्रयत्न करता, तेव्हाच ती तुमच्यामध्ये बेफाम उधळते आणि तुमच्या मनामध्ये भीती आणि चिंता निर्माण. जसं यांनी सांगितलं की मानवाचा जो DNA आहे जंगलामधला, लाखो वर्ष तो जंगलात होता, आता सभ्य होऊन त्याला काही हजार वर्ष झाली. आपण इसवी सन मोजतोय त्याला 2000 वर्ष झाली. 2000 लाखो वर्षांच्या पुढे म्हणजे काहीच नाही. मग लाखो वर्ष त्याला बघा, तुम्ही जन्मल्यापासून ते 25 वर्षाचे होईपर्यंत तुमच्या परिवाराच्या, तुमच्या मित्रांच्या, कॉलेजच्या संपर्कात होते. मग ते जे संस्कार आहे तुमचे, ते जे वळण आहे ते इथे येऊन 2 वर्षामध्ये लगेच बदलणार नाही असं नाही, पण बदलेल, परंतु मुळापासून ते बदलणं फार अवघड आहे. पूर्वीचं वातावरण भेटलं तर तुम्हाला परत पहिल्यासारखं व्हायला 8 दिवस खूप जाईल, पण इथे राहून तुम्हाला परिवर्तन करण्यासाठी, तुम्हाला पुन्हा त्या अवस्थेला येण्यासाठी पुन्हा तुम्हाला काही वर्ष लागतात, काही महिने लागतात. जसं एखाद्या व्हाईट पेंटमध्ये जर काळा रंगाचा जर थोडासा अंश पडला, थोडंसं एक लिटर व्हाईटमध्ये एक 10 ml जरी ब्लॅक पेन पडला तर लगेच तिथं उठून दिसतो आणि त्या व्हाईट रंगाची शेड काय करतो, तो चेंज करून टाक. मग तुम्हाला जसं तुम्ही काळ्या रंगा, समजा एक उदाहरण घेऊया आपण की 1 लिटरमध्ये तुम्ही जर एक 50 ml जर काळा रंग टाकला, त्या काळ्या रंगाचा प्रभाव घालवण्यासाठी 50 ml व्हाईट पेंट टाकून चालेल का? तुम्हाला कदाचित एक 5 लिटर व्हाईट पेंट टाकावं लागेल किंवा 2-3 लिटर टाकावं लागेल, तेव्हा त्या काळ्या रंगाचा असर काय होईल, कमी होईल. मग तुम्ही विचारलं की आम्ही याचं संतुलन कसं करायचं, की आमची कल्पनाशक्ती नकारात्मक बाजूने जा. मी कल्पना करताना आम्ही सकारात्मक कल्पना करतच नाही.
समजा घरामध्ये येण्याला माणसाला जर उशीर झाला तर घरातले पहिले हा विचार करता याचा ॲक्सिडेंट तर नाही झाला. एखादी मुलगी जर घरी यायला उशीर झाली तर 2-3 जणांना वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या कल्पना आहेत. जर एक दिवस रात्रीची घरीच नाही आली तर त्या कल्पनांना अगदी पंख फुटतात आणि बेफाम होऊन त्या कल्पना नाचायला लागतात आपल्या. म्हणजे आपण जेव्हा एखादा मुलगा जर घराच्या बाहेर राहिला त्याच्याविषयी वेगळ्या कल्पना केल्या जातात, मुलीविषयी वेगळ्या कल्पना केल्या जातात. हे सगळं आमच्या आजूबाजूला काय घडतंय आणि आम्ही कसा विचार करतो यानुसार त्या कल्पना रचल्या जातात. घटना एकच आहे. म्हणजे आई वडील तिच्या जीवाची काळजी करतील, बहीण एखाद्या मित्राबरोबर गेली का काय असा विचार करेल, भाऊ तिच्यावर कोणी अत्याचार करतोय का असा विचार करेल, तिच्या मित्राला जर कळलं की ही घरी नाही गेली तो विचार केली ही मला फसवते का काय. म्हणजे प्रत्येक जण तिच्याविषयी वेगवेगळ्या कल्पना असतो, पण त्या कल्पना वास्तव नसतात, ते त्याच्याच विचारसरणीचाच काही भाग असतो म्हणून ते वास्तव. मग ही जी भीती आहे किंवा ही जी चिंता आहे ही तिचा जो अनियंत्रित जी कल्पना आहे तुमची तिच्यामुळे झालेला आहे. त्याचं कारण असं आहे का तिथे तुमचा स्वार्थ आहे म्हणून भीती निर्माण होत, तुमचा स्वार्थ आहे म्हणून चिंता होत. शेजारच्याची मुलगी जर अशी राहिली बाहेर तर तुम्हाला चिंता होते का कधी नाही. शेजारच्याचा मुलगा जर समजा घरी पोहोचला नाही वेळेवर तर तुम्हाला चिंता होते का तिथे काही संबंध नाही, स्वार्थ नाही, ममत्व नाही. ममत्व आहे, स्वार्थ आहे, तर तिथे चिंता आहे, तिथे भीती आहे. गमावण्याची भीती, काहीतरी गमावण्याचं जे काही भय आहे ते तुम्हाला तिथे ग्रसित होतं आणि त्यानुसार मनुष्याचा जो बिंदू आहे त्याला जसं आदिमानवाच्या काळामध्ये लाखो वर्ष अश्मयुगाच्या काळापासून अगदी तो गुहेत राहायचा, दगडांचे हत्यारे बनवायचा, त्या काळापासून ते आजपर्यंत तो काळ त्यांनी लाखो वर्ष काढला. सभ्य मानवाचा काळ काही हजार वर्षाचा, फार जवळ 5,000 वर्ष 10,000 वर्ष. परंतु मानवाची उत्पत्ती होऊन तर 1.5 2 लाख वर्षापूर्वीचे पण सांगाडे सापडतात. मानवाची अशी लांब लचक मेंदू असलेला त्यावेळेच्या मानवाची जी परिस्थिती होती की जंगलात राहायचा, त्याला सदैव भीती असायची जंगली श्वापदांपासून, काटा विंचूपासून. त्याच्यामध्ये सतत दक्ष राहायचा, अटेन्शनमध्ये राहायचा. कुठे आवाज झाला, कुठे काय झालं, त्याला पहिली शंका काय यायची, माझ्या जीवाला काय धोका आहे. आणि ते त्याच्या DNA मध्ये एवढे खोलवर रुजलेलं आहे की आजही हे शरीर पहिला विचार धोक्याचाच करतं, निगेटिव्ह करतं. म्हणून आजकाल आपण बघतो की आपल्याला भांडणं, मारामाऱ्या, ॲक्सिडेंट, अत्याचार, चोऱ्या, विश्वासघात, कुरघोडी, कारस्थानं या गोष्टींचे ज्या व्हिडिओ असतील की या गोष्टींचे जे काही बातम्या असतील त्याच्याकडे आमचं मन पटकन काय होतं आकर्षित. मग तुम्हाला जर तुमच्या मेंदूला नकारात्मक कल्पना जर करू द्यायच्या नसतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही जे ग्रहण करता ते पॉझिटिव्ह केलं पाहिजे. तुमच्या समोर जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर जाता किंवा जेव्हा तुम्ही वाचन करता, जेव्हा तुम्ही कोणाला तरी ऐकता किंवा जेव्हा तुम्ही चिंतन करता तेव्हा तुम्ही सकारात्मक बाजूच्या गोष्टी केल्या पाहिजे, आशावादी गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजे. निराशावादी गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर आपोआप तुमची विचारसरणी काय होणार आहे. आता मला सांगा, तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही कीबोर्डवर टाईप केलं पॉइझन, तर वरती काय अमृत टाईप उडी का. तुम्ही खाली जर रताळे टाईप केले तर वरती सफरचंद नाही येणार, रताळ्याची. तिथं प्रयोग करून बघा. तुम्ही आधी प्रिंटिंग जरी काढलं तरी रताळ्याची. तुम्ही खाली टाईप करायचे काटे आणि वरती फुलाची अपेक्षा करायची, काटेच येणार. जे प्रोसेस करायला द्याल तुम्ही मेंदूला, मेंदू तेच प्रोसेस करून पुढे येईल तुम्हाला. तो फक्त लांब काटे, आखूड काटे, टोकदार काटे, जाड काटे असं करू. रिक्रिएशन तो तेच करेल. कल्पना त्याला जर रचायची आहे मेंदूला तर तो काट्यांना काळा, गोरा, लाल, तांबडा असा रंग देईल काट्यांना, पण ते काटेच राहत. असं आहे का काटा सफेद असला की जखम करत नाही आणि काळा असला की जखम फसू, असं काय येतं नाही, काटा येतो. तसं नेगेटिव्ह जी गोष्ट आहे, ही भीती जी मानवाच्या मनात आहे, अंतर्मनामध्ये, ती हजारो लाखो वर्षांपासून ती आहे. आणि म्हणून ती भीती काही कुठे खट्ट जरी वाजलं तर आपल्याला तिकडं लक्ष जातं. कुणी जरी चाललं तर आपल्या समोर काय चाललंय ते नाही, तिकडं काय चाललं का, ती भीती अजूनही बी आहे. मग हे उपजते तुमच्यामध्ये जे आतून जे काही तुमची प्रवृत्ती आहे, हिला प्रवृत्ती असं म्हणतात. ही प्रवृत्ती तुम्हाला जर बदलायची असेल तर तुम्हाला नवीन वृत्ती धारण करावी लागेल, नवीन पेन टाकावं लागेल त्याच्यामध्ये भरपूर. कालवण जर तिखट झालं तर आपण त्याच्यामध्ये काय टाकतो, अतिरिक्त मीठ टाकतो. त्याचा जो अतिरिक्त तिखटपणा आहे तो कमी करण्याचा आपण त्याचं संतुलन करण्याचा प्रयत्न करतो. कर्ज लईच वाढलं, कॅश क्रेडिट जर फार वाढलं तर आपण त्याच्यामध्ये थोडे पैसे बघ आहे की नाही, तर तुमचं अकाउंट काय डिफॉल्ट. अगदी तसंच आहे आयुष्याचं अकाउंट पण असंच आहे. माणसाने ज्यावेळेस तुम्ही एखादा वाचन करता, एखादी गोष्ट तुम्ही व्हिज्युअल बघता, दृक श्राव्य जे काय असेल, दृक म्हणजे डोळ्याने पाहिलेलं किंवा पाहिलं गेलेलं
आणि श्राव्य म्हणजे कानाने ऐकलेलं, या दोघंही गोष्टी तुम्ही सकारात्मक, आशावादी, क्रिएशन करणाऱ्या, नवनिर्मिती करणाऱ्या, संशोधन करणाऱ्या, समस्यांचं उपाययोजना करणाऱ्या, काहीतरी विकास आणि कल्याण करणाऱ्या गोष्टीच आम्ही पाहिल्या. तुम्ही स्वतःला पहिलं हे विचारलं पाहिजे का, हे पाहिल्यानंतर मला त्यातून काय नवीन मिळणार आहे का, माझ्या डोक्यामध्ये नुसतं कचराच होणार आहे. सिन्नर बस स्टॉपचं छत कोसळ यांनी मला काय ज्ञान मिळणार आहे, ती बातमी मी खूप अशी चिंतन केली. तुम्ही कुठेही गेलो का छताक बघत झोपलाय तरी वरचं पडतं का काय खाई, सिन्नरचं पडलं तुझं घर थोडी पडणार. नकारात्मक वृत्ती आहे. प्रिव्हेन्शन वेगळं आहे आणि हे चिंतन आहे, हे चिंता वेगळी आहे. आणि म्हणून जी कल्पनाशक्ती आहे तुमची तिला तुम्ही सकारात्मक बाजू दिली पाहिजे. म्हणजे कन्झप्शन जे आहे तुमचं, ते ग्रहण जे तुम्ही करता या पंच इंद्रियांनी, ज्ञानेंद्रियांनी, ते सकारात्मक करा. म्हणून 3 माकडे आहेत महात्मा गांधींची, बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो. तिसरं राहिलं त्यांचं, बुरा मत करो. म्हणजे बुरा मत सोचो हे पण फार महत्वाचं आहे. बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो और बुरा मत करो. ज्या वेळेस तुम्ही या गोष्टींना स्वतःला थांबवता त्यावेळेसच बघा, जेव्हा शेतकरी पाणी भरतो ना शेतामध्ये, तो त्या पाण्याला रस्ता दाखवतो, तेव्हा ते पाणी जातं. त्याला जर त्यांनी रस्ता नाही दाखवला तर त्याला वाट करून देतो पाणी, मग ते पाणी पुढे जातं. तसंच आम्हाला पण आमच्या कल्पनाशक्तीला, आपल्या विचारांना एक वाट द्यायची, ती द्यावी लागते. कारण आमचा जो मेंदू आहे तो अशा प्रकारे बनलेला आहे की तो नेहमी स्केप्टिकल असतो, कायम साशंक असतो, कायम तो दहशतीमध्ये असतो, त्याला कायम भीतीची सवय आहे. आणि म्हणून त्याला तुम्हाला निर्भय जर बनवायचं असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी देणं गरजेचं आहे. म्हणजे कन्झप्शन, तुमचं फिडिंग जे आहे ते फिडिंग पॉझिटिव्ह द्या. नंतर तुम्ही जे फिडिंग करता त्याच्यावर क्रिएशन करा. क्रिएशन तुम्ही केलं पाहिजे, कारण क्रिएशन तुम्ही जर नाही केलं तुमच्या कल्पनाशक्तीला दिशा मिळणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही काहीतरी नवीन निर्माण केलं पाहिजे. स्वयंपाक तरी केला पाहिजे, स्वतःचं भरलेलं असेल दुसऱ्यासाठी करा. काही म्हणताना मला रेडीमेड येतो, तू तर रेडीमेड झालेलं नाही ना, का रेडीमेड झालाय नाही, तुला कुणीतरी घडवलं, बनवलं, सांभाळलं 9 महिने पोटामध्ये. बाहेर आल्यावर बी किती दिवस दूध पाजलं, तुला उभं सुद्धा राहता येत नव्हतं. खरं का कुठे स्वतःचा घास आपल्या पोटात द्यायचं तुझी, ते पण तुझ्या दारात नव्हती, हे की नाही, दुसऱ्याने घातलं. स्वतःच्या विधी करण्यासाठी सुद्धा तू सक्षम नव्हता. आलं लक्षामध्ये. म्हणजे आपण किती दुर्बळ होतो, बरोबर की नाही. मग आपल्याला कुणीतरी निर्माण केलं, जसं आपल्याला निर्माण केलं कुणीतरी, तसं आपण बी काहीतरी निर्माण केलं पाहिजे, बरोबर आहे. मग ती निर्मिती जी आहे, छोटीशी गोष्ट एकदम, तुम्ही काही गोष्टी अशा सुंदर घड्या करून ठेवल्या, तुमच्या घरातल्या तुमच्या वस्तू स्वतःच्या नीटनेटकं ठेवलं, घर वेगवेगळ्या प्रकारे अरेंजमेंट केली मधून. तुम्ही काहीतरी रोज तुमच्या कामामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी उपक्रम करता, एक नवीन पद्धतीने एखादी गोष्ट करून बघता. तुम्हाला जे काही सध्या तुमच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन अपडेशन करण्याचा प्रयत्न करता. ही क्रिएशन आहे. म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट सहज आणि सुलभ जर करता आली, एखाद्याचा वेळ वाचवता आला, एखाद्याचा पैसा वाचवता आला, एखाद्याचे श्रम वाचवता आले, ती क्रिएटिव्हिटी आहे. मग अशी क्रिएटिव्हिटी आपण नेहमी केली पाहिजे आपल्या कामामध्ये, आपल्या छंदामध्ये, आपल्या जीवनामध्ये. रोज जर क्रिएटिव्ह माणसं नसते ती एवढे पदार्थ तयार झाले नसते. क्रिएटिव्ह माणसं नसते तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार झाले नसते. क्रिएटिव्ह माणसं नसते तर विविध प्रकारची वाहनं तयार झाली नसते. ही माणसं क्रिएटिव्ह आहे म्हणून ते तयार झालेलं आहे. पण आपलं कसं आहे, तुम लढो हम कपडे सांभाळते है, उधर कुछ गडबड हुई इधर ही भाग जाते हैं. आम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये फार दयाळू होतो. कमीत कमी आम्हाला मिळालेलं शरीर किंवा आम्हाला मिळालेलं जीवन आम्ही सुंदर केलं पाहिजे, स्वस्त केलं पाहिजे, एवढी तरी जबाबदारी आम्ही घेतली पाहिजे. म्हणजे आम्ही घेत नाही, आहे की नाही. आम्ही स्वतःची कीव करून घेतो, आम्ही चिंता करत बसतो, माझ्या बाबतीत असं का. आता तुम्ही खाली पाहून चालत नाही, ठेच लागून पडता, बरोबर म्हणायचं माझ्या बाबतीत असं का. नीट पाहत जाय ना. देवाने डोळे दिले की नाही तुला, ते कशाला दिले डोळे, पाहायला दिली. जुनी माणसं आमची आत्या म्हणते, वर डोळे निंबर चोळे. निंबर म्हणजे हुरडा असतो ना, हुरडा, कुठल्याही धान्याचं जे काही कणीस असतं ते भाजायचं आणि त्याची दाणी गळायची भाजलेली मस्तपैकी खरपूस, आणि ते खायचे, ते निंबर म्हणतात त्याला. बाजरीचे जे ताट असतं ते भाजलं की ते एक हिरवं असतं, त्याला निंबर म्हणतात. म्हणजे डोळे वर करायचे आणि खाली निंबर चोळायचे, सगळे दाणे वळून गेले खायचं. कणीसच चुळतोय हा, आंधळा हां. आणि कोण पीठ खातं देव जाय. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद पहिला स्वतःला सांभाळलं पाहिजे तुम्ही, आहे की नाही. म्हणून सद्गुरू असं सांगता की तुम्ही अशा गोष्टीचा त्रास करून घेत्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कधी घडणारच नाही आहे. आता रस्ते ज्यावेळेस आम्ही ग्राउंडवर क्रिकेट खेळतो तेव्हा उंच उंच शॉट मारतो इकडे तिकडे, आजूबाजूला ते सगळे अकॅडमीवर पळत असतात. तर एवढ्या दिवसापासून खेळतो आपण, बरोबर आहे. तर ते प्रत्येक वेळेस सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही खेळायचो तेव्हा फार वाद व्हायचे की बॉल लागला तर काय होईल, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. लय कल्पना त्यांच्या, मी पोलीस होईल ही कल्पना नाही करत. ते बॉल लागला मला तर काय होईल,
बरोबर आहे ना. तर त्यांना म्हटलं तुम्ही एवढे नशीबवान नाही का आमचा भाऊ तुम्हाला लागलं, तर लय मोठं नशीब. आमचे प्रशासन मात्र एक दोन तुमची इच्छा असेल तर तुम्हाला सहन झाला पाहिजे. म्हणजे कल्पना ज्या आहे माणसाच्या त्या नेहमी कशा आहे नेगेटिव्ह, कशा आहे उद्ध्वस्त करणार आहे, नाश करणार आहे. म्हणजे नाश दाखवणार आहे. तुम्हाला स्वप्नामध्ये कल्पनेमध्ये तुम्हाला नेहमी काय दिसतं, कोरोना झाला, कोरोना काळामध्ये फक्त कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या जी आहे ना एवढी संख्या कोरोनाच्या भीतीने मरणाऱ्यांची आहे. काही नाही, साधी सर्दी झालेली होती, त्यांनी ॲडमिट करून घेतलं आणि त्या दवाखान्यात जाऊन त्याला कोरोना झाला. घरी काहीच नव्हतं, त्याला शंका येऊन तपासायला गेला तिकडे त्याला कोरोना झाला. का तपासाच्या अगोदर त्याच्या मागं पुढं कोरोनाचे पेशंट होते, झालं त्याला कोरोना. पुण्य करता पाप झाली लक्षात. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळा असं होतं की कल्पना करतो आणि त्या कल्पनेमुळे सगळं घडतं, बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला ती स्टोरी नेहमी सांगत असतो. एक स्त्री झोपलेली असते, झोपेत तिला स्वप्न पडतं, सुंदर असते, खूप सुंदर असते. स्वप्न असं पडतं की समोर एक काळा तुटण्याचा भयानक असा धिप्पाळ असा राक्षस तिच्या जवळ येतो. ती घाबरते, येऊ नको, थांब तिकडे. तो एक पाऊल पुढे येतो. आता झोपेत तुम्हाला माझी हालता येत नाही जागेवर. तो जसजसा पुढे येतोय तसे तिची घाबरते, तिचा घाम फुटला, तिचं अंग थरथर कापायला लागलं. आणि तो एवढा जवळ आला की त्याचा श्वास सुद्धा त्याला फील व्हायला लागला. ती घाबरली, त्याला म्हणली तू आता काय करणार, माझ्याबरोबर काय करणार. तो राक्षस शांतपणे म्हटला, देवी हे तुमचं स्वप्न आहे, तुम्ही ठरवणार आहे मी काय तुम्हाला ठरवायचं, तुमचीच कल्पना आहे. एकदा एका ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी एका बोगीमध्ये एक मुलगा आणि मुलगी, दुसरं कोणीच नाही. ती मुलगी त्या मुलाला म्हणते तू माझ्याकडे असं का बघतोयस. तो बिचारा बाहेर बघतोय. तू आता काय करणार आहेस, तू आता माझी छेड काढणार आहेस, आधी माझ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करणार आहेस, नंतर माझ्याकडे फोन नंबर मागणार आहेस, नंतर माझ्याबरोबर दोस्ती करणार आहे की नाही, आणि नंतर मला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार आहेस. तू असंच करणार आहेस ना. तो मुलगा तिला म्हटला तू घाबरली आहेस का मला आयडिया देऊ दे. म्हणजे आपण त्या गोष्टी आपल्या कल्पनेमध्ये घडवतो, त्या प्रत्यक्षामध्ये घडलेल्या असतात. आणि कधी आपली कल्पनाशक्ती एवढी शक्तिशाली असते की तसं नकारात्मक घडूनच आलं. आपण म्हणतो मी विचार केला होता, मी म्हटलं होतं परत एकदा सद्गुरू फार गमतीने सांगता. त्यावेळेस हिमालयामध्ये ते कैलासाच्या दर्शनाला गेले तेव्हा एका टेंटमध्ये एक जो त्यांचा सहकारी होता तो भेंडी कापतो. त्याच्या शेजारी एक स्वयंसेवकच बसलेली होती. ती त्याला सांगत होती जपून काप, फार धारी त्याला. तो म्हणतो मला माहिती आहे, माझं कायमचं काम आहे, मला एवढं अवघड नाही. 2 मिनटं गेले, परत ती त्याला म्हणते हे जपू ना, फार धार आहे, बोट कापेल. माहिती आहे ना मला. सद्गुरूने ऐकला. ते सद्गुरू म्हणतात तू त्याला त्रास देऊ नको, तो कापेल बरोबर. सद्गुरू परत बाहेर गेले थोड्या वेळाने आणि तिकडून परत आले. ही त्याला परत म्हणते तू सावध राहा, दारे होत त्याला, आणि तो त्याचं बोट कापून दे. किंवा अशी कल्पना करणारी जवळ ठेवायची नाही, ते तुमचं बोट कापून घेते. तो पण त्याला समाधान वाटत नाही, एवढे धारार असल्यावर बोट का कापत नाही, कापलंच पाहिजे. म्हणून तो याला कापायला भिरळली, कारण ही कल्पना एवढी पॉवरफुल करतं बोट कापण्याची. तुला कापायचं काय भेंडी. आता तिला लेडी फिंगर म्हणतात, मग का फिंगर कापायची. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण कल्पनेच्या जगामध्ये फार वावरतो आणि त्याच्यामध्ये नकारात्मक कल्पना आपण जास्त करतो. पण सकारात्मक कल्पना केल्या पाहिजे. तुम्ही जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करताना जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन जाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये सगळे न्यूरॉन्स, तुमच्या शरीरामध्ये सगळे कोशिका, सगळा सेल ह्या पॉझिटिव्ह विचार करतात. आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करता, एखादा संघ आहे बघा, असं म्हटलं जातं की सर्वात बेस्ट डिफेन्स जो असतो तो अटॅक असतो. डिफेन्स म्हणजे काय, स्वतःला संरक्षित ठेवणं, सुरक्षित ठेवणं. बचावात्मक भूमिका जी आहे ती बचावात्मक भूमिका, सर्वात उत्कृष्ट बचावात्मक भूमिका म्हणजे काय, आक्रमण करा. मग खेळामध्ये असो किंवा जीवनामध्ये असो, तुम्ही बचावात्मक भूमिका जर घेतली तरी तुम्ही मरणारच आहे. हॅलो, एखाद्याने फार जपतो, फार काढते, ते पण मरतो. किंवा असं पाहिलं तर फार काळजी घेतली, 500 वर्ष लागला नाही. त्याने मोटरसायकल घेतली, फार काळजी घेतो, बाहेरच काढत का रे बाबा, नाही गाळा नाही बाहेर. हिवाळ्यात का नाही काढत, नाही त्याच्यावर दैवावर पडतं ना म्हणून नाही. उन्हाळ्यात का नाही काढत, नाही ते उन्हाने तापते, रग उडतं म्हणून नाही काढत. मग काढतो कधी, रात्री लोक झोपले. म्हणजे तुम्ही अभ्यास करा, जी वाहनं कमी वापरलेली असतात ना ती लवकर सरतात. निसर्गाचा नियम किती गमतीशीर आहे पहा. जी माणसं स्वतःचं शरीर, स्वतःचं मन, बुद्धी ह्याचा वापर करत नाही ना पुरेसा, घाबरून कशाला रिस्क आहे, त्याच्या जीवनात सगळ्यात मोठी रिस्क राहत, त्याचं जीवन
असंच व्यर्थ वाया जातं. त्याचं शरीर बी व्यर्थ वाया जातं, त्याचं बुद्धी पण डोकं पण वाया जातं, त्याचं आयुष्य पण वाया. ते परत येतं ॲडमिशन घ्यायला, परत राऊंड अँड स्टॉप. त्याचं आयुष्य एक जिलेबी बनलेलं असतं. जन्माला येतं, फिरतं गोल 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 गोल, बरोबर परत जन्माला येतं, परत फिरतं गोल गोल, परत जन्माला येतं. मस्त म्हणजे जन्म मरम सब त्या चक्रामध्ये तो फिरलेलाच आहे. कधी कधी एखाद्या ट्युशनवाल्या सरांना कंटाळा येतो, तू बंद कर ना आता यायचं. 5 वर्ष झाले त्याच वर्गामध्ये फिरव, तोच घरी त्याचा पेपर देतोय. मला तुझी फी घ्यायची ना वाटते. एकदा एका माणसाच्या पोटामध्ये उंदीर गेला आणि तो भयंकर आजारी पडला. पोटामध्ये रात्री करून झोपायचं येणं म्हणजे, आणि एवढं भयंकर त्याचं की पोट एवढं भयंकर दुखायचं त्याचं. ते सगळीकडे चेकअप केलं, सगळे एक्सरे काढले, सगळ्या स्कोपी झाल्या, एन्डोस्कोपी सगळं झालं. सगळे डॉक्टर म्हणे नील रिपोर्ट आला, काहीच नाही म्हणे याचं पोट. पण डॉक्टरला म्हणे की डॉक्टरला काही कळत नाही. 6 महिने झाले ते माणूस सारखं तपरायचं. फोबिया असतो ना. मग एक हुशार डॉक्टर भेटला, त्यांनी त्याचं ऑपरेशन केलं, उंदीर काढला खरंच बाहेर. त्या दिवसामध्ये त्याचा आजार बरा झाला. मित्रांनो, जर उंदीर गेलाच नव्हता, आता माझ्या पोटात उंदीर कसं जाईल कसा, पण त्याच्या पोटात गेला, त्याच्याकडे काही पण होऊ शकतो. आता कालच मी बातमी ऐकली, 15 मिनिटं हृदय बंद पडलं होतं, परत चालू झालं. मुंबईची गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी तो उंदीर पाहिला, आता डॉक्टर हुशार होता, त्याला कळलं उंदीर याच्या पोटात नाही, याच्या मेंदूत गेलेला आहे. सगळेजण त्याच्या पोटातून उंदीर काढायचा प्रयत्न करत आहे. पोटातला उंदीर एक्सरेमध्ये दिसतो, मेंदूतला दिसत नाही. ऐक नाही, तो चर्चेतून कळतं याच्या मेंदूत गेलेलं. मग त्याने त्या मेंदूतला उंदीर का कसा, त्याने ऑपरेशनसाठी कट मारला, त्याला परत टाके घातले आणि वरून एक मेला उंदीर जवळ आणून ठेवला. हा तुझ्या पोटात उंदीर होता. मग त्याने जशी आधी कल्पना केली होती की माझ्या पोटात उंदीर गेला, तशी नंतर त्यांनी कल्पना काय केली, पोटातून बाहेर निघाला. त्या क्षणी शरीराने तशा प्रकारचे इम्पल्सेस द्यायला सुरुवात केली. असं हे शरीर असं आहे, हा मेंदू असा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जे टाईप कराल ना, तो तेच प्रिंट करतो. तुम्ही काही जरी टाईप केलं तर तेच प्रिंट करणार आणि सत्य करून दाखवणार तुम्हाला. हा मेंदू फार अद्भुत आहे. हेच आमची समस्या. आम्हाला सर्वात शक्तिशाली आहे, अतिशय पॉवरफुल असा मेंदू दिला ईश्वराने, आणि आम्हाला तो चालवता येत नाही, हँडल होत नाही. आता ते लोक हे डोकं घेऊन भीती वापरतात. किती जण नाही असे कधी भीती वाटत नाही, वैतागून. काही जण डोकं दुखतं म्हणून आपटता, काही जण वैतागले म्हणून आपटता. भांडणांमुळे, कंटाळा आल्यामुळे, जीवनाला वैतागल्यामुळे. मग ते आपटल्यावर कळतं त्यांना. आपटल्यावर काय हो, जे विष पिता लोक, जे आत्महत्या करण्यासाठी काय पिता, पॉइझन. तुम्ही अशा एखाद्या विष पिलेल्या माणसाला एकदा भेटा, त्याला फक्त म्हणा मला विष प्यायचं, तो म्हणून बाकी सगळं करतो. विष नको तुला मारायचं ना, मर विष करा. तुमचं का दुसरे अनेक मार्ग आहेत, त्या मार्गाने नको म्हणे. जर चुकून तुझा डॉक्टरच्या ताब्यात सापडला मरायच्या अगोदर, मेला तर विषय नाही आहे, पण तू जर ते विष पिऊन जर मेला नाही, तर पुढचे 8-10 दिवस पोलीस लोक बाहेरून धुलाई करतात, डॉक्टर आतून धुलाई. हात पाय बांधून एखादा पाईप कसा साफ करावा असं आपला अन्ननलिका साफ करतात. प्रेशरनी, पाण्यानी, या ज्या यातना असतात ना, साधं काहीतरी बी गेली पोटात तरी आपल्याला कसं तरी वळ सहन होत नाही. डॉक्टर लोक प्रेशरने. काल मी एक व्हिडिओ पाहिला, आपल्या पायामध्ये, मांडीमध्ये, पायामध्ये सळ्या घालतात ना, तर कधी कधी त्या सळ्या परत काढाव्या पण लागतात. हॅलो, नंतर काढाव्या लागतात ना, तर त्या काढताना तो डॉक्टर हातोडीने ठोकीतो बाहेर का, ठाक ठाक असं ठोकायचं. ती हळूहळू सवय अशी बातमी निघते. ही डॉक्टरांनी कमेंट्स केली होती का, की म्हणे हे अघोरी कृत्य डॉक्टरांना केल्याशिवाय पर्याय नाही म्हणे दुसरा. म्हणजे का, म्हणे जो भुलीचं इंजेक्शन दिलेलं असतं ते जास्त वेळ देता येत नाही, तर तुमच्या हृदयावर, मेंदूवर वाईट परिणाम होतो. मग कमी वेळेमध्ये भूल असतानाच ते बाहेर काढावं लागतं, त्यावेळी वेळे जर नाही निघालं तर होत्याचं नव्हतं होतो का, पेशंट धक्का लावू देत नाही त्याला. म्हणून ते वेगाने बाहेर काढावंच लागतं आम्हाला, राक्षसी प्रयोग करून. पण सांगायचं काय तुम्हाला, की तुम्ही तेव्हा जे त्यातून जाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की ते काय आहे. तो पण तुम्ही फक्त कल्पनाच करणार. म्हणून जीवनामध्ये तुम्ही जे काही घडवताय ते सगळं चुकीच्या कल्पनांमुळे घडवताय, चिंतेमुळे घडवताय. आणि या सगळ्या घडण्याचं कारण काय आहे, तुम्ही फक्त स्वतःसाठी कल्पना करताय. तुम्ही जेव्हा ह्या जगासाठी कल्पना कराल तेव्हा तुमच्या हातून चांगल्या गोष्टी घडतील. दुसऱ्याच्या कल्याणासाठी, दुसऱ्याच्या भल्यासाठी, सकारात्मक गोष्टींसाठी तुम्ही काय करा, तुमच्या कल्पनांचा वापर करा सकारात्मक गोष्टींसाठी. म्हणजे 3 गोष्टी आहे, क्रिएशन आहे, एक कन्झप्शन आहे आणि एक असोसिएशन. अशा माणसांच्या सहवासात राहा ज्या माणसांचं आयुष्य काय निश्चिंत आहे, ज्या माणसांचं आयुष्य निर्भय आहे, जे तुम्हाला निर्भय करतात. कापड बरं का, बोट कापड, अशांबरोबर राहू नका, ठीक नाही, नाही तर तुमची भेंडी बाजूला बोटच पाहिजे. म्हणजे जे तुम्हाला घाबरवतात, सावध करणारे वेगळे आणि कायम घाबरवणारे वेगळे.
तर हे जे घाबरवणारे लोक आहेत त्यांच्यापासून आम्ही नेहमी नकारात्मक विचारांच्या गोष्टी असतील, व्हिडिओ असतील, त्याचे चित्र असतील, घटना असतील, बातम्या असतील, जे काय डेटा आहे, जे सगळं आहे, ह्याच्यापासून आपण स्वतःला काय ठेवलं पाहिजे की समोर आल्याबरोबर लगेच काय केलं पाहिजे, स्क्रोल केलं पाहिजे किंवा डिलीट केलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनावरती जर नकारात्मक भयंकर काय होतो पडलं. जेव्हा तुम्ही बघा परदेशामध्ये काही देशांमध्ये चौकामध्ये फाशी देतात, चौकामध्ये गोळ्या घालतात होतात ना, किंवा कधी दरोडेखोर हल्ला करतात, त्यावेळेस लहान मुलांच्या डोळ्यावरती हात ठेवतात मोठीमास. का बरं? त्याचा कोमल मनावरती, लहान मनावरती त्याचा वाईट परिणाम होऊ नये, याच्यावरती ते चुकीचं प्रतिबिंब उमटू नये जीवनाचं. म्हणजे नको तो गौतम बुद्ध व्हायला, ही समस्या आहे. कारण त्याला जर आघात बसला तर खरोखर गौतम बुद्धांसारखा तो पण ह्या जीवनापासून काय होईल, उदास होईल. तर सांगायचा पर्याय आहे किंवा त्याच्यावर आघात झाला तर उलटा पण परिणाम होईल, तो कोमात पण जाऊ शकतो एवढ्या भयानक भीतीमध्ये. आणि म्हणून सद्गुरू सांगताय की तुमची कल्पनाशक्ती माणसाची जी आहे ती खूप चांगली आहे, ती तुमच्या जीवनामध्ये तुमची फार मोठी प्रगती करू शकते. सगळ्यात मोठं जे क्रिएशन आहे, नवनिर्मिती ज्याला म्हणतो, सृजन ज्याला म्हणतो, ते सृजन करण्याची ताकद कल्पनाशक्तीमध्ये आहे. तिला तिथंच लावलं पाहिजे. का कुठे नवीन निर्माण करण्यास. तुम्ही जर कल्पनाशक्तीचा वापर नवीन निर्माण करण्यासाठी केला नाही, जसं तुमच्याकडे मस्ती आहे, तरुण पोरांकडे फार मस्ती असते, जोश असतो, तुम्ही ती मस्ती जर तुम्ही कुठेतरी खेळामध्ये, कामामध्ये, मेहनतीमध्ये जर जिरवली नाही, किती चुकीच्या प्रकारे काय वाटते बाहेर पडते. तुमच्या हातून कुठेतरी अत्याचार ती घडून आणणार. म्हणजे लहान मुलं काय करतात, खोड्या करतात बा. त्यांना जर खेळायला जर काही वस्तू नसतील, खेळाचे ग्राउंड जर नसतील, ज्या शाळेमध्ये खेळाचं ग्राउंड नसतं त्या शाळेमध्ये मुलांची भांडणं मार होतात, मारामाऱ्या पाव. त्यांची शक्ती कुठेतरी बाहेर पडली पाहिजे. तसं योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने तिला दिशा मिळाली पाहिजे. तशी कल्पनाशक्ती आहे, तिचा वापर तुम्ही रिक्रिएशनसाठी रोज केलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही रिक्रिएशन करता तेव्हा तुमच्यामधली कल्पनाशक्ती सृजन मार्गाला कामी लागते, नाहीतर ती विध्वंस कर, भीती आणि चिंतेच्या ना. म्हणून आपण सर्वांनी आपल्यामध्ये जी काही बुद्धी आहे तिचा वापर सृजनेसाठी केला पाहिजे. आणि जो माणूस सृजन करत नाही ना, त्याच्याकडनं विध्वंसच होणार. ते तर स्वतःच्या जीवनाचा, नाहीतर दुसरे. तो दुसऱ्याला तरी घाबरवा नाही, स्वतः तरी घाबर काय मासच. आणि त्याच्यातूनच तुमची ओव्हर थिंकिंग तयार. क्लॅरिटी नसली आयुष्याला की माणूस विचार करतात. आणि ओव्हर थिंकिंग करणारी माणसांची 2-3 लक्षणे. शक्यतो त्यांची तब्येत वीक असते, अशी माणसं खूप ओव्हर थिंकिंग करतात. का? त्यांच्याकडे ऊर्जा नसते, त्यांच्याकडे धाडस नसतं, सहनशक्ती नसते, मग ते कायम घाबरलेली असतात. दुसरी गोष्ट, पित्त प्रकृतीची माणसं असतात, ती खूप ओव्हर थिंकिंग करतात, जी पुरेसं भोजन घेत नाही. आपल्या शरीरामध्ये स्निग्ध पदार्थांची फार गरज असते. तेलकट, तुपट हे जे पदार्थ असतात, या पदार्थांपासून ते कायम लांब राहतात. त्यांच्या जीवनामध्ये साखर जास्त वापरली जाते, गोड पदार्थांचा वापर जास्त होतो, आणि त्याच्यामुळे किंवा तळलेले पदार्थांचा वापर जास्त होतो. मग हे जे आहे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या शरीराची प्रकृती अशी बनते की ती तापट बनते किंवा ती अतिशय चंचल. मग ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या विकासाचे. बघा लहान मुलं असतं ना, त्याला पूर्वीच्या काळी अफूच्या गोळ्या द्यायचे, ड्राईप वॉटर द्यायचे, त्याच्यामध्ये अल्कोहोल असायचं लहान मुलाला. का? त्याने जास्त वळवळ करून त्याची शक्ती खर्च करायला नको, त्याची वाढ व्हायला पाहिजे. वाढ होण्याची शक्ती तर त्याची जर खोड्यांमध्ये गेली आणि जास्त हालचाल करण्यात गेली, त्याची वाढ वेगाने होणार नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये येणारा जे काय आहार आहे त्याची शक्ती कशामध्ये वापरायला आली पाहिजे, विकासासाठी आली पाहिजे, व्यर्थ गोष्टींसाठी नको. म्हणून या जगामध्ये आपणच आपले दुश्मन. तुम्ही एकतर काहीतरी निर्माण करत असाल, नाहीतर काहीतरी नाश करत असाल. या दोघांपेक्षा तिसरी गोष्ट कोणीच काहीच करू शकतो. मग तुम्हाला जर नाश मार्गाने किंवा विनाशाच्या मार्गाने जायचं नसेल, नाश करायचा नसेल स्वतःचा, तुम्ही एकतर निर्माण करणार आहे, नाहीतर नाश करणार. बस तिसरी गोष्ट होऊ शकत नाही. तुम्ही तसे बसू शकतच नाही. जेव्हा तुम्ही आळसामध्ये आहे म्हणजेच तुम्ही काय करताय, नाश करता. आळस म्हणजे काय, जीवनाचा नाशच करता ना तुम्ही. हॅलो, झोप, दिवसा झोपणी म्हणजे काय, आयुष्य बर्बाद करणे. सगळं जग जिवंत आहे ना, हा एकच मेलेला आहे. तो दिवस तर तुमच्या आयुष्यातला काय झाला, गेला. झोपलेलं आयुष्य जे आहे तुमचं, जी नियमित झोप आहे तुमची 7-8 तासाची, 6 तासाची, ती सोडून बाकीची जी झोप आहे, हजारपणामध्ये केलेला आराम जो आहे तो सोडून बाकीची जी झोप आहे ती तुमच्या आयुष्याला बर्बाद करते. लक्षात, तुमचं जीवन नाहीच आहे ते. आणि आजारी पण पडल्यानंतर तुम्ही जो आराम करता ती वेळ तुमच्यावर आली का, ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे असलेली जी शक्ती ती आपण वेळेत वापरली पाहिजे, असं सद्गुरू आम्हाला सांगता. म्हणजे तुम्हाला नंतर जे काही त्रास होतो, तुम्हाला जे आयुष्याचे जे काही यातना सहन करावं लागतात त्या कराव्या लागणार नाही.
मग आज तुमचं आयुष्य तुम्ही आजपर्यंत कसे जगले बघा. तुम्ही आठवा, जेव्हा जेव्हा तुम्ही काहीतरी निर्माण केलं नवीन, तुम्ही चित्र काढलं असेल शाळेमध्ये, तर किती आनंद होत होता, व्हायचा की नाही? कारण ती क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही एखादा डान्स बसवला असेल, किती आनंद होत होता. तुम्ही एखादं मॉडेल बनवलं असेल, तेव्हा किती आनंद झाला होता. तुम्ही एखादा प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून पाहिला असेल, तेव्हा किती आनंद झाला होता तुम्हाला. घरामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही एखादा पदार्थ बनवला, हां, एखाद्या मुलाने शेतामध्ये जाऊन वडिलांना एखादं अवजार चालवायला मदत केली, बघा ना, तुम्ही आठवा, ज्यावेळेस तुम्ही हे केलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं. तुम्ही झाड लावलं एखादं नवीन, ते मोठं केलं तुम्ही. एखाद्या लहान पुत्राचं पिल्लू पाळलं तुम्ही, ते तुम्ही सांभाळलं, मोठं केलं, त्याला काहीतरी शिकवलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, ह्या क्रिएटिव्हिटी आहे. या क्रिएटिव्हिटीमध्ये जर तुमचं मेंदू काम करत नसेल, तर जे असं करत नाही ना, ते खोड्या करतात, ते दुसऱ्यांना त्रास देतात, भांडणं उपरून काढतात, दोघांच्या मारामाऱ्या लावतात, मजा बघतात, ती पण क्रिएटिव्हिटी आहे. ते अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी कर, विध्वंस करणं. म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, त्यावेळेस कोरोना आपल्याकडे येऊन गेला, तर भारत देशासारख्या देशांना त्याचं नुकसान झालं. परंतु स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांनी त्याचा फार फायदा झाला. कसा फायदा झाला असेल तुम्ही? त्यांच्याकडे ओल्ड एज होम असतं. तिथे त्यांची सगळी, म्हणजे 60 वर्षानंतरची सगळीच्या सगळी जी त्यांचं पब्लिक आहे, नागरिक आहे, तर त्या ओल्ड एज होममध्ये असतात. 60 वर्षाच्या पुढे गेले तर ते घरी राहा. तरुण सांभाळत नाही त्यांना, मग त्यांना सरकार सांभाळतं. कोण सांभाळतं? प्रत्येक जणाचं असंच आहे. मग त्यांना जेव्हा सरकार सांभाळतं, त्यांचं आजारपण, खाणं पिणं, राहणं, त्यांचं उठणं बसणं सगळं सरकार करतं. त्याच्यावरती त्यांचा 20% खर्च होतो. किती? 20%. जेव्हा मिलिटरीवर होतो केवढा खर्च त्याच्यावर विचार करा. तर त्या काळामध्ये तुम्ही जे पाहिलं की JCBनं ते प्रेतं उचलायचे, एवढे अगदी पार मोठमोठे खड्डे घेऊन ते गाडले, हापणं लावता, ही सगळी तीच मंडळी आहे. त्यांची ओल्ड एज होम सगळे रिकामी झाले ओल्ड काळ. मग त्या सरकारची GDP लगेच वरती आली का? त्यांचा होणारा खर्च काय झाला? ही गोष्ट खूप वाईट आहे, म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. परंतु त्या दुर्दैवी गोष्टीसुद्धा त्यांना काय झाला? फायदा झाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, की तुम्ही जीवनाची जी नकारात्मक बाजू आहे तिला पण आदर्श जर बनवायला लागलात, तुम्ही जीवनाची व्यवस्थाच अशी तयार केली का तुम्हाला तो काय दिसायला लागला? फायदा वाटायला लागला. लक्षामध्ये. आणि तीच मंडळी सगळ्यात जास्त का त्याच्यामध्ये वृत्ती पावली असतील? कारण ज्यावेळेस तुम्ही एकटे राहता किंवा तुमच्या जीवनाला काही अर्थच नाही, ज्यावेळेस तुमच्या जीवनाला अर्थ नसतो, काही ते क्रिएशन करण्याची काही संधी नसते, सगळं फुकट मिळतं, त्यावेळेस माणूस आपोआप काय होतो? कमकुवत बनतो. आपोआप कमकुवत. त्याची जीवनाबरोबर लढण्याची शक्तीसुद्धा काय होते? बरेच लोकांना असं वाटतं मला फुकट खायला मिळालं पाहिजे, किंवा अरे त्याला फुकट मिळतं का, काय काम नाही, दाम नाही, एकदम रिलॅक्स. बरेच जण इथं आहेत की त्यांना सरकारी नोकरी फार आवडते. सरकारी नोकरीमध्ये काय काम नाही, धंदा नाही, जबाबदारी नाही, पगार बरगतचं मिळतो, मस्त खुर्चीवर बसायचं, रोगात हिंडायचं. पण सरकारी नोकरी करणारे 60-65 पुढे जरा निराशा, काही जण तर 50 मिळतात. असं कारण काय? त्यांना त्यांच्या शरीराला, त्यांच्या जीवनाला लढण्याची सवयच नाही. बरोबर आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपलं जीवन दररोज आपण क्रिएटिव्हिटीमध्ये घालवलं. आज जर काही क्रिएटिव्हिटी नाही केली तर माझ्यासारख्याला तर संध्याकाळी झोपसुद्धा येत नाही व्यवस्थित. काहीतरी निर्माण केलं पाहिजे. एक लेख लिहिला, शेतकऱ्यांना रिप्लाय दिला, बरोबर आहे की नाही, त्याच्याबरोबर संवाद साधला, काहीतरी करा. तुम्ही जर असं काहीच करत नसाल आणि रोजचं रटाळ आयुष्य तुम्ही जगत असाल तर तुमच्या जीवनामध्ये चिंता आणि भीती ही मोठी होत जाईल. तुम्ही ओव्हर थिंकर बना. तुम्ही ज्यावेळेस आवश्यक असलेल्या गोष्टी करत नसताना त्यावेळेस तुम्ही अनावश्यक गोष्टी करत असता, हे लक्षात ठेवा. हे अंडरलाईन करून ठेवा. जेव्हा तुम्ही मोती गोळा करत नसताना, जेव्हा तुम्ही मोत्यांच्या शोधामध्ये नसता, तेव्हा तुम्ही दगड गोट्यांच्या सहवासामध्ये असता. जेव्हा तुम्ही निरोगी नसतात तेव्हा तुम्ही रोगी असता, हे लक्षात ठेवा. का असं आहे? रोगी पण नाही, निरोगी पण नाही. मग कुठे आपले म्हणतात मसनवाट्यामध्ये. हा लक्षामध्ये. जिवंतपणी मेल्यासारखं जगणं म्हणजे तिच्या नदीवर लाकडं गेल्यासारखीच आहे ना, आहे की नाही? म्हणून जीवनाशी वाकडं करू नका, नाही तर तुमच्या नदीवर लाकडं आहेचे. हां, पण जीवनाशी हातमिळवणी करा आणि ती करण्यासाठी रोज काहीतरी निर्माण करा. तुम्ही निर्माण करा, तुमची शक्ती, कल्पनाशक्ती, बुद्धी कामाला लागेल. जेव्हा तुमची बुद्धी कामाला राहील त्यावेळेस ती विध्वंसक विचार करणार नाही, असंच तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि म्हणून आज आम्ही ज्या पद्धतीने जीवनाची एक ढाचा तयार केलेला आहे, हा अतिशय चुकीच्या पद्धतीने, त्याचाच आम्हाला आज काय उपयोग? त्रास.
सर्वांनी जर अशा प्रकारे सकारात्मक जीवनाची जर कास धरली, काही ते निर्माण करण्याचा ध्यास धरला, तर सर्वांचं जीवन सुंदर बनून राहील आणि आपण आपल्या आजूबाजूला एकमेकांसाठी स्वर्ग निर्माण करू. धन्यवाद.